सांगणी गावाजवळ 4 दुचाकी स्वाराकडून 3 लाखाची लूट, कारवर हल्ला. इचलकरंजीहून कोल्हापूरकडे कारने जात असलेल्या मोइनुद्दीन मुल्ला यांच्यावर सांगणी गावाजवळ 4 अज्ञात तरुणांनी स्प्लेंडर दुचाकीवरून पाठला करून हल्ला करत 3 लाख रुपयाची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोइनुद्दीन मुल्ला हे रात्री 10:15 सुमारास कारमधून कोल्हापूरच्या दिशेने जात होते. त्यावेळी स्प्लेंडर दुचाकीवरून आलेल्या 4 तरुणांनी त्याच्या वाहनाचा पाठलाग केला. सांगणी गावाजवळ आरोपी कार अडवून पळत्याचा धाक दाखवून हल्ला केला. तसेच कारच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. हल्ल्यानंतर आरोपींनी मोइनुद्दीन मुल्ला यांच्याकडे सुमारे 3 लाख रुपयाची रोकड हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पीडित व्यक्ती घाबरून गेली असून त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. भर रस्त्यात झालेल्या या धाडसी लुटीमुळे सांगणी परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीच्या गस्ती वाढ करण्याची मागणी या परिसरातील अनेक नागरिकांनी केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. तुमचं नाव सांगा की. मोइनुद्दीन अल्लाउद्दीन मुल्ला. काय झालं होतं तुमच्यासोबत? मी आता इचलकरंजीहून कोल्हापूरला निघालो होतो. 2 गाड्या होत्या स्प्लेंडर आणि ती 4 जण पोरं होती. ती माझा पाठलाग करत आली. मला तिने आता गाडी इथं अडवली. साईडला घे सांगितलं. तर मी काय द्यायचं तर तिने डायरेक्ट कोयता काढला आणि हल्ला केला माझ्यावर. गाडीची काच वगैरे फुटले. हाताला लागले कोयत्यावरून वार केलेला आहे. साधारणतः घटना किती वाजता घडली? 10:15 वाजता. 10:15 वाजता. आणि किती रुपये होते तुमच्या बॅगेत? 3 लाख कॅश होते. 3 लाख रुपये कॅश होते. म्हणजे तुमचा पाठलाग वगैरे किती वेळ करत होते ते? एक अर्धा 20 मिनिट झाले असतील इचलकरंजीत न्यायला. तुम्हाला काय गाडीचा नंबर वगैरे काय आठवतोय? गाडी नंबर प्लेट नाही आहे दोन्ही गाड्यांना. दोन्ही गाड्याला नंबर प्लेट नव्हती. किती मुलं होती? 4 जण आहेत. 4 जण होती. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.